ट्रेन ट्रेन करा ट्रेन ट्रेन प्लेन प्लेन ट्रेन ट्रेन हळू हळू गाडगी हळू गाडगी नकली मला पण एक पैसा दे नाही आपल्या दोघांचं मला पण आहे पैसे पाहिजे अरे भांडायचंय का फोटो काढायचे फोटो जाऊ दे ना आता जायचं आपल्याला फिरायला. हॅलो गाईज तर कसे तुम्ही सगळे खूप तुम्ही सगळे मजेत असाल. तर हा ब्लॉग आहे मी जो अकोल्याचा मोठा ब्लॉग टाकला होता ना त्याच्यानंतरचा सेकंड पार्ट आहे जो मी एवढ्या लाईट टाकते. सॉरी फॉर दॅट मी खूप लेट करते ब्लॉग टाकायला पण स्टील मी खूप बिझी होते. मी फिरायला गेले होते मी फ्रेंडच्या लग्नाला गेले होते सो मी ब्लॉग नाही टाकू शकले. तर हा ब्लॉग आहे सेकंड पार्ट अकोल्याचा. तर आम्ही शिरल्याला गेलो होतो विहारामध्ये सो तेच सगळं आहे या याच्यात. ॲक्च्युली मी अकोल्याला ना फक्त 2 दिवसाची पॅकिंग करून गेली होती पण मी राहिले 8 दिवस. तर आता हा जो पार्ट आहे तो पूर्ण अकोल्याचाच आहे सो म्हणजे संपूर्णच जाईल. आता मी तुम्हाला सगळं दाखवून मी काय काय केलं काय काय नाही. तर हा मग आम्ही गेलो विहारात शिरल्याच्या बुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गेलो होतो. सो आम्हाला माहीतच नाही तिथं काय असेल काय नाही बट खूप सारं डेकोरेशन वगैरे खूप चाललं होतं. तुम्ही बघू शकता प्रिपरेशनच चालू आहे डेकोरेशन करण्याचं बुद्ध पौर्णिमेसाठी. तर दे आता त्याला जा जवळ जा दे दे हां जवळ दे त्याच्या बाळा काय नाही करत बेबी येतो असं नाही फेकायचं. त्या बघ त्याला खाता येतं का बघ. हां शाबास शाबास. काय तुझं नाव? गार्गी हां गार्गी माहिती मी लासा घरून आली होती मग मी तुझं पूर्ण नाव सांग ना. पूर्ण नाव सांग ना. गार्गी प्रवीण शंकापुरे. गाव नाही सांगितलं. सुटली अंबातीला लागते मी. अंबाशीला आहे अमरावतीला. अरे बापरे लय लांबून आली तू. हा बाई ती अकोल्याला पण जाते. सामान आता घेऊन या म्हणा. ते मन लावून कामं चाललेत बघा दोघींचे. अख्खं मैदान साफ करणार आहेत आता दोघे. चला बाबासाहेबांनी दिलेलं बाबासाहेबांनी. माझं नाव कियान कुशल सावतकर आहे. मी तुम्हाला आज कुठलं माझं विमानं गाणं बोलणार नाही ते तुम्ही शांतपणे ऐका. एक चमत्कार बाबा एक चमत्कार बाबा एक जादू सभावी या गंगातून खाली एक विमान या. सो मग तुम्ही पाहिलं असेल आम्ही साफसफाई करतो भंतीची साफसफाई करतात ते सगळं बुद्ध पौर्णिमेसाठी चाललं होतं. मोठे मोठे दगडं उचलत होतो आम्ही सगळं तिथं साफसफाई चालू होती. आम्ही हेल्प केली आम्ही गाणे म्हटले खूप छान वाटत होतं. म्हणजे प्रसन्न म्हणतात ना मनाला शांती भेटते ते चाललं होतं सगळं. सो हां आम्ही फक्त जस्ट बघून आलो होतो. रात्रीचे 10 वाजले असतील आम्हाला घरी यायला. तर मस्त कारने गेलो मस्त कारने आलो आणि मस्त एन्जॉय केला आम्ही. चांगलं वाटलं इथं खूप म्हणजे लाईटिंग चालू आहे सगळं चालू आहे आणि त्याच्यात आम्ही थोडासा हातभार लावला. खूप छान वाटलं. बुद्धाची मूर्ती बघा खूप शांत आहे खूपच शांत आहे आणि त्यांना बघूनच आपल्याला शांतता भेटते. आणि हो हा नेक्स्ट डे तिथून आणायचं सकाळी तुम्ही बघू शकता फेरी बघते मी. आणि खूप छान वाटतं इथं गावाला. एवढं भरपूर जेवण आमरस आंबे ते कुठं भेटतं ना खायला आणि ते पण एवढ्या उन्हात खूप ऊन होतं. म्हणजे सिरियसली 45-46पर्यंत क्रॉस करत होतो ऊन. घरात फक्त कूलर लावून झोपत होतो आम्ही फक्त कूलर. आणि तेवढंच कामं होतं सकाळी उठा खा लिंबू पाणी प्या आणि मस्त जगा.
एवढेच कामं होते फक्त अकोल्याला आम्हाला. आणि तुम्ही बघू शकता आता मी लिंबू पाणी घेणार आहे. आणि आज होतं पूजाने काढे नाश्ता नाही जेवणच झालं ते. सो एवढ्या उन्हात बघा किती ऊन आहे हे. सो नाश्ताने मी जेवणच बनवणार होते. सँडविच बनवायला घेतलं होतं मी गावाकडे. सो त्याचंच आता मी प्रिपरेशन करत होते. तर मध्येच आता आम्हाला इथं आकर्षण म्हणजे इथं रेल्वे येते आणि ते बघायला मी आणि माझा जो बहिणीचा मुलगा तो पळत जातो. म्हणजे आम्हाला असं कुठून पण आम्ही कोणत्या पण कोपऱ्यातून फक्त आवाज द्यायचा एकमेकांना. आम्ही पळत बघायला जातो रेल्वे. आम्हाला खूप आवडते. आणि मग नंतर आत्यांनी केलं कैरीपन्ना पिला मी. मग यार खूप सही वाटतं माहिती गावाकडे. मी एवढ्या दिवस नाही ॲक्च्युली सांगते कधी राहिलेच नाही. लग्न वगैरे असलं तरी 2-3 दिवसात घरी रिटर्न होते. पण यावेळेस पूर्ण राहिले. मग एन्जॉय केला. खरं ऊन काय असतं ते पाहिलं. आणि बघू शकता तुम्ही मी सँडविच बनवते आहे मस्तपैकी. तर मला आलूचंच सँडविच खूप आवडतं. सो मग मी ते बनवते. आणि मला खूप आवडतं सँडविच. मी खूप मिस करत होते पुण्याचं सँडविच तिकडे. सो मग मी बनवायला घेतला आणि त्यांनी मला सगळे सामान आणून दिले मामांनी की बाई तू बनव आणि आम्हाला पण खाऊ घाल. तू काही करतच नाही तशी पण किचनमध्ये आज तुझं जादू दाखव. सो मग सँडविच केल्यानंतर आम्ही परत गेलो शिरल्याला. कारण की आम्हाला रात्री सुत्त पठण अटेंड करायचं होतं. तुम्ही आता हा व्हिडिओ बघू शकता. गाईज अँड हॅपी बुद्ध पौर्णिमा टू एव्हरीवन. मी आता इथं शिरल्याच्या विहारामध्ये बुद्धभूमी विहार आहे. आणि काल रात्रीपासून आम्ही 10 वाजल्यापासून ते आता 6 वाजलेत आम्ही कंटिन्यू जागे आहोत. आणि एवढं छान वाटतं. आज सुत्तपठण होतं, परित्राण पाठ होतं. खूप भारी वाटतं आता इथं सकाळी रात्रभर जागे आम्ही. हे आमचं बिस्तरा होता. आमचं बाळ पण आमच्या सोबत आहे. झोपला तर असं खूप भारी वाटतं आम्हाला. आणि खूप फील होतं. ओके बाय, गुड मॉर्निंग. हो तुम्हाला कळालंच असेल आता. तर तो सकाळचा व्हिडिओ मी शूट केला होता आणि हे सगळं रात्रीचं आहे 12 नंतरचं आहे. खूप छान म्हणजे कसं सांगू मी खूप छान वाटत होतं. रात्रभर आम्ही सगळे जागलो. इवन आमच्या बेबीसोबत आम्ही जागलो. आणि तो झोपला होता ॲक्च्युली. लहान आहे तो अजून खूप. तरी आम्ही त्याला घेऊन जातो. त्याला संस्कार पडावे, त्याला सगळं कळावं म्हणून आम्ही त्याला घेऊन जातो. आपली परंपरा काय, आपण काय कसं करतो, कसे आहेत आपले संस्कार सगळं त्याच्यात कळतं. सो बघू शकता तुम्ही इथं भंतेजी प्रार्थना घेत आहेत. ड्रोनने शूट चालू होतं. सगळ्यांचं लक्ष ड्रोनकडे पण होतं. आणि हे पिंपळाचं पान आणलं ॲक्च्युली बोधगयावरून आणलं हे छोटंसं वृक्ष. तर ते आहे हे म्हणून याची खूप चांगल्या प्रकारे पूजा होते. याला सगळं प्रोटेक्शन आहे चारी बाजूने. कोणी जाऊ पण नाही शकत त्याच्याजवळ. जे श्रामणेर होते ना ते पण होते तिथं. तर ते आता निघून चालले आहेत. सो आता रात्रभर चालणार आहे सगळं. मी पिंपळाची पूजा केली, पिंपळाच्या झाडाची आणि अशा प्रकारे आमचं पूर्ण रात्र जाते. तुम्ही आता हळूहळू बघू शकता. त्यांनी खूप छान डेकोरेशन केलं होतं. वरती पौर्णिमेचा चंद्र पण होता. सो मग बघा तुम्ही डेकोरेशन बघा तुम्ही यार खूप सुंदर होतं. हॅट्स ऑफ. मला खूप आवडलं. तुम्ही विहारामधली मूर्ती बघू शकता. ती तर अजूनच सुंदर आहे. म्हणजे बापरे किती चमकती आणि खूप सुंदर आहे ही मूर्ती. मला सगळंच खूप आवडलं होतं. आणि एवढी पब्लिक आली होती ना. वेट मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता इथं पाया पडायला पण खूप सारी पब्लिक होती. परत रात्रभर जागायला पण खूप सारी पब्लिक होती. आता ही म्हणजे पहाट झाली ओके, पण तरी अंधारच आहे. आता दिसेल तुम्हाला हळूहळू पहाट होताना. आणि बघू शकता खूप पब्लिक टेंट एक मंडप होता आणि त्याच्या खाली पण खूप पब्लिक होती बसलेली. कोणी झोपत होतं, कोणी उठून ऐकत होतं. खूप छान वाटत होतं. तुम्ही बघू शकता खूप पब्लिक होती भयानक. आणि आमच्या गावाकडचे पण अर्धे निम्मे आम्हाला नातेवाईक भेटले. सकाळी आम्ही उपवास धरला होता म्हणून आम्हाला त्यांनी प्रार्थना म्हटली आमच्यासाठी सगळ्यांना 6 वाजताच. आणि आम्ही उपवास पकडला. मग त्यानंतर दिवसभर म्हणजे 12च्या आधी खायचं असतं आमच्या ह्याच्यात. सो आम्ही ते केलं. आणि आता पौर्णिमेसाठी गाडी डेकोरेट केली आहे. मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीसाठी तर नाही थांबलो आम्ही लवकर निघालो. आणि तुम्ही बघू शकता आम्ही सनराईजच्या ह्याच्यात निघालो. सनराईज झाला होता. 7 वाजले असतील, 6:30-7. तर असेच बाळाला उचलून मस्त आम्ही निघालो होतो. आमची आजी होती, त्यांच्या शेजारची एक काकू होती
आणि तुम्ही बघू शकता खूप छान सनराईज झालेला आहे. नंतर आम्ही 12च्या आधी उपवास सोडला आहे आणि आम्ही त्याच्यासाठी पण दुसऱ्या आत्याच्या घरी गेलो होतो. तर तुम्ही बघू शकता कढी आहे, खीर आहे, आलू वांग्याची भाजी आहे, पुरी आहे. अजून काय पाहिजे ना आपल्याला. खूप भारी वाटतं मला, म्हणजे खूप भारी वाटत होतं मला. आता मी खूप लेट बनवते व्हिडिओ म्हणून सगळं पास्ट टेन्समध्ये बोलते, पण तेव्हा मला खूप छान वाटत होतं. आणि सगळे होते तिथं, मोठी फॅमिली होती आमची तिथं. मस्त बाळांना खाऊ पिऊ घालणं, एवढं सगळं पक्वान पंचपक्वान किती छान वाटतं. आणि त्यांच्याकडनं एक डॉगी पण आहे, तुम्हाला दाखवते बघा. लिओ आहे याचं नाव, लिओ. खूप छान आहे, फक्त खूप केस गळतात म्हणून भीती वाटते. तर त्याला बिचारायला येऊन होते देत, तर तो रडत पण होता आय गेस, पण खूप खूप क्यूट आहे तो, जरा जास्तच. पॉकी बॉय आहे तो, पॉकी बॉय तुम्ही बघू शकता. हा पॉकी बॉय आहे माझा. खूप छान आहे, त्याला येऊन होते देत म्हणून दुःख वाटत होतं, पण ठीक आहे, आता काय करू शकतो. तर अशा प्रकारे मग सगळे आम्ही दोघींनी पहिले जेवण घेतलं, मी आणि माझ्या बहिणीने, आणि नंतर मग हे सगळे जेवत होते. मस्त चाललेलं सगळ्यांचं छान छान जेवण वगैरे. बारीक साडलं तर तेव्हा तुम्ही कचरू करू आणि कोणाची बॉडी माझी बॉडी केस बॉडी ते पूजा करतात आता माझी बॉडी सगळी. आणि आम्ही आज चेक करणार आहे अकोल्याचं ऊन, एक एक्सपेरिमेंट करून. तुम्ही बघू शकता सूर्य खूप तापलेला आहे आणि आमचा तवा पण. तर आम्ही आता याच्यावर बनवणार आहे ऑमलेट. आणि हे एक्सपेरिमेंट फेल झालेलं आहे काही. हॅलो गाईस, बापरे, हे कोणतं वागणं आहे तुझं कारण बाबी दोघं बोलत मग आहेत. असं हे बॅड आहे दे हातात दे ना. तुम्ही बघू शकता उन्हामध्ये ऑमलेट बनवत आहे आणि ऑमलेट बनवत आहे उन्हामध्ये. एक्सपेरिमेंट करतोय आम्ही एक्सपेरिमेंट करतोय किती ऊन किती आहे आणि किती. आणि आमचं ऑमलेट ॲक्च्युली बनतंय गाईज. अकोल्याचं ऊन खरंच खूप खतरनाक आहे. बापरे. झालंच नाही ना अजून, माहितीच आहे ना. आणि आमचं एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालं गाईज. आणि आमचं ऑमलेट रेडी आहे. आणि तुम्ही जो अंड्याचा व्हिडिओ बघितला होता त्याला इंस्टाग्रामवर 1 मिलियन लाईक्स आले गाईज, 1 मिलियन. आणि मी एवढी हॅप्पी होते त्या व्हिडिओनंतर, बापरे, मला वाटलंच नाही तो एवढा व्हायरल जाईल. आणि हो, फायनली पुण्याला जाण्याची वेळ आली आणि आम्ही आता बसलो आहे ट्रॅव्हल्समध्ये. तर अशी होती आमची जर्नी अकोल्याची. आणि हा जो मुलगा आहे तो एवढा रडत होता त्याला अकोला सोडूनच नव्हतं जायचं. बाय करते. आणि आमचं बाळ ट्रॅव्हल्ससाठी खुश होतं. त्याला ट्रॅव्हल खूप आवडतं. तो ट्रॅव्हल बडी म्हणतात ना, तसा आहे तो. खूप आवडतं त्याला सगळं. तर सगळे आम्हाला सोडायला वगैरे आले होते. तर हेच आहे आमचं व्लॉग. तर होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. टिल देन बाय, लव यू ऑल.